पाहायला गेलो तर तब्बल 10 संघांना प्राधान्य दिलेले आहे आणि जो संघ जास्त धावसंख्या जमवेल त्याला मात्र ऑफिशियली बाय देण्यात येईल. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि जर आपण पाहायला गेलो तर जास्त धावसंख्या अजूनपर्यंत चिर्ले संघाच्या बाजूने लागलेली आहे, कारण 70 धावसंख्या त्या संघाच्या आहेत. हेच करताना आपण पाहिलं करण मडवी त्याच्या बॅटमधून 14 चेंडू आणि अर्धशतक आलं. अगदी मागच्याच मॅचमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सुद्धा चांगला सामना पाहायला मिळाला. लोअर्स टोटल घरच्या मैदानावर डिफेंड केला, परंतु इथे मात्र आता दोन संघ आपण पाहतोय. RS कोटनाका आणि त्यांच्या विपक्ष असणार आहे BCC बेंडकल संघ. मोदी साहेब पहिल्यांदा पंतप्रधान झाले, एक अनाउन्समेंट केली, हर घर में संडास बनाऊंगा. नंतर 15 मिनिटांनी दुसरी अनाउन्समेंट, न मैं खाऊंगा न किसी को खाने दूंगा. मग ते संडास काय मुतायला की लफडी करायला? लफडी म्हणजे तुम्हाला सांगतोय, आमच्यामध्ये ज्यावेळी ग्रामपंचायत होते, जेव्हा 20-25 वर्ष होते, तेव्हा गावाच्या बाहेर संडास असायचा. रात्री त्या संडासचं काम कोण लफडीवाली, ही टंबलेला घेऊन निघाल, तो टंबलेला घेऊन लागा, टंबलेला लावून पुढचं मला विचारू नका. येस, हॅशटॅग दशरथ पाटील सर. नाद करायचा नाही. तर मैदानाकडे वळतोय. व्यासपीठावर सर्व अतिथीगण, मान्यवर, सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक वर्गांचे या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत घेऊन जातो सगळ्यांना मैदानामध्ये. जे प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मी देवडाकी मॅन फ्रॉम बोरकर आपल्यासोबत जोडलेला आहे आणि उमंग सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. उमंग भोईर सर मॅन फ्रॉम मेंढकळ आणि अतिशजी पाटील सर हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. विपुलजी पाटील, विवेकजी पाटील यांचा आवाज मागच्या सत्रामध्ये आपण ऐकला, तेच त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तर रोमेश भगत साठी खऱ्या अर्थानं हॅट्रिक जर संपादन केली तर तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राईज भूमितजी भगत यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राईज असणार आहे. अगदी एक दिवसा अगोदर यशपाल भोईरसाठी सुवर्ण संधी. एका हातामध्ये जेल घेतला तर 1000 कॅश प्राईज, डाईव्ह मारून घेतली तर 2000. चला मॅच स्टार्ट होते. पहिला चेंडू लवर फुल टच चेंडू, इनसाइड आउटचा फटका, झेल सुटला जातोय. मिस जजमेंट म्हणावं लागेल. नाराज आहे आणि यशपाल साठी सुवर्ण संधी. कशीही जेल घ्या, तुम्हाला प्राईज असणार आहे. याच एटीएम खुलं जाते BCC बेंडकल. त्यानं कालच्या दिवसामध्ये 4 दिवसांचा दैवित्य सोहळा त्यांच्या गावामध्ये सुद्धा आपण पाहिला. रजनी क्रिकेटची स्पर्धा. प्रीतमजी पाटील यांच्याकडनं ते कॅश प्राईज आहे यशपाल साठी. पहिल्या चेंडूवर आपण पाहिले सिंगल जोडली गेली. तदनंतर आपण जर पाहायला गेलो तर केदार मिस्टर क्रिकेट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आहे. मूर्ती लहान आहे, त्याला क्लिअर केलं जातोय. वन बाउन्स ओव्हर द रो. केदारच्या बॅट मधून अगदी पहिल्याच चेंडूवर येतोय हा चौकार. रोमेश साठी सुवर्ण संधी. आई रत्नेश्वरी ग्रुप यांच्याकडनं जर बोल्डने विकेट घेतली, क्लीन बोल्ड करून विकेट संपादन केला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. आनंद दिघे साहेब, देव माणूस, त्यांचं संगीत आपण ऐकलं. आणि जिल्ह्यामध्ये कोणत्याही घरामध्ये जा, देवारामध्ये सन्माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा तुम्हाला फोटो दिसेल. त्यांच्याकडे वळतोय, चौकार येतोय. मिस्टर क्रिकेट केदार. वाव, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. या चेंडूवर धावसंख्या आली तब्बल दुसरी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी सुद्धा होतोय. अर्थानं थोडं मिसटायमिंग पाहायला मिळालं, परंतु पॅडल स्वीप मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न झाला केदारच्या बॅटमधून. खेळाडूचं वैशिष्ट्य सांगायला गेलो तर अगदी दिल आणि धडकन. RS कोटनाका, RS फोड केली तर R म्हटलं तर ग्रामदेवता राघोबा, S म्हटलं तर शैलेश, इक्वल जोडले तर RS कोटनाका, असा हा संघ.
धावसंख्या 7. ओव्हर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं फटका खेचला जातोय. यावेळी मात्र आपण पाहतोय मिडॉनचा खेळाडू होता, प्रयत्न झाले होते परंतु असफल. आणि खिनिक येतोय केदारच्या बॅटमधून हा चौकार. ते दसकार गावाची आराध्य देवता आई रत्नेश्वरी माऊलीचं हे संगीत आपण ऐकलं आणि त्या आराध्य देवताला पुन्हा एकदा या स्पर्धेच्या मतेनं नतमस्तक होतोय आणि मैदानाकडे वळतोय. फलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं केदार. मिस्टर क्रिकेट हा संबोधलं जातोय. यावेळी मात्र फटका फसला जातोय. खेळाडूच खाली आहे आणि झेल टिपला जातोय. जो खेळाडू डोकेदुखी ठरला असता त्याला मात्र आता परतीचा रस्ता दाखवला जातोय. केदार होणार झेलबाद. अभिजितजी ठाकूर साहेब विद्यमान सदस्य ग्रामपंचायत भेडकर साहेबांना विनंती असेल की कृपया आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी, चौथ्या चेंडूवर चौकार, एक चेंडू आहे माफ करा, आणि पाचव्या चेंडूवर विकेट्स. फलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्याच्या माध्यमातून आणि यशपालसाठी झेल साठी कॅश प्राईज लावलं होतं. 500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. अजूनही संधी आहे तुम्हाला. प्राईज कंटिन्यू असणार आहे परंतु नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये मिलिंद जातोय. आक्रमक फलंदाज अष्टपैलू खेळाडू इन फॉर्म बॅट्समन RS कोटनाकाचा आणखीन एक शिलेदार मैदानामध्ये आपण पाहतोय. रोमेश ओव्हरपिच चेंडू आता फिंगर रोल केले होते. स्लोवर चेंडू फेकला. बॅट अगोदर निघून गेली तदनंतर मात्र चेंडू विसवला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील निर्धाव फेकतोय आणि धावसंख्या स्थिर धावपटलावर ट्रिपल एक्का. एक गडी बाद 11 धावसंख्या. उगवला हीच अप्रतिम संगीत. तत्पूर्वी आपण पाहतोय सन्माननीय जसकार गावाचे आदरणीय व्यक्तिमत्व संदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो शिवमजी पाटील त्यांना की संदीपजी पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतो यथोचित मान सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. आजकडे बोलतोय यदनेश गोलंदाज. लफ केलाय चेंडूला. लॉफ्टेड ऑफ फटका आपण पाहतोय आणि चेंडू वरून निसटला जातोय. मिसफिल्ड पाहायला मिळतो आणि चेंडू जाईल आणखीन एक मिसफिल्डचा. हा चौकार. जजमेंट पाहायला मिळालं. अंदाज चुकला असं म्हणता येईल कारण या चेंडूवर कदाचित कमीत कमी धावसंख्या आल्या असत्या परंतु क्रिकेट आणि नियतीच्या मनात कधी का असतं कोणाला कळत नाही मित्र. हेच घडलं या ठिकाणी. चौकारी येतोय. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय यज्ञेश याच्या बॅकफुटला गेला. पंच केला. जागा बनवली क्रिकेटच्या माध्यमातून. आणखीन एक दर्जेदार हा कव्हर ड्राईव्हचा चौकार येतोय.
चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 19 धावसंख्या धावपटलावर धीरज भगत आणि मिलिंद भोईर अशी मैदानामध्ये जोडी आहे. आर.एस. कोटनाका या संघाची तर गोलंदाजच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय बीसीसी बेंडकल संघाचा एक अतिशय चांगला गोलंदाज यज्ञेश आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू होता. या चेंडूला जर आपण पाहायला गेलो तर खोलवर टप्प्याचा चेंडू पायाची बोटं मोजणारा हा चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. कमबॅक करणारा हा चेंडू मित्र म्हणेल, कारण 2 चेंडूवर बॅक टू बॅक चौकार आले होते. गोलंदाजावर एक मनोवैज्ञानिक दबाव होता, परंतु आपली सिद्धता या ठिकाणी सिद्ध केली मित्र म्हणेल यज्ञेशच्या माध्यमातून. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान हे दाखवून दिलंय यज्ञेश यानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. यावेळी मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये हाईट सिंगल घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि धाव सुद्धा पूर्ण केली जाते. फलंदाज नाराज असतील कारण माहिती होतं ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, विथ होती, आमंत्रण होतं, परंतु थोडंसं मिस टायमिंग सुद्धा पाहायला मिळाले आणि तिथून मात्र सिंगल जोडली जाते. सन्माननीय अभिषेकजी ठाकूर भेंडकल, आपणास विनंती आहे की आपण कृपया मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू या ठिकाणी फेकलेला आहे. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, फुलर लेन चेंडू आपण पाहायला मिळतो. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी ही अनिवार्य असते, कारण मुभा असते पहा फलंदाजांना जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याची, कारण सीमारेखाजवळ पेट्रोलिंग करण्यासाठी खेळाडू कमी असतात आणि गॅप्स भरपूर असतात. त्यामुळं खऱ्या अर्थानं पॉवर प्ले मध्ये जास्त धावसंख्या सातत्याने पाहतो आपण. यावेळी मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहजगत्या जोडल्या जातात. चांगली रनिंग द बिटवीन म्हणावं लागेल. टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये आपण पाहतोय आर.एस. कोटनाचं, कारण माहिती आहे डेंजर एंडकडे स्वतः फलंदाज धावत होता आणि त्याचं स्वतः कॉलिंग पोझिशन होतं, परंतु 2 धावसंख्या जोडल्या जातात. एंड ऑफ द पॉवर प्ले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर खेळाडू बाद होणार आपण पाहतो. एक गडी बाद झाला आणि खऱ्या अर्थानं जो बाद होणारा खेळाडू आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून सातत्यानं धावसंख्येचा ओघ पाहिला जातो. आर.एस. कोटनाकाचा एक शिलेदार केदार या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या धावपटलावर एक गडी बाद 23 धावसंख्या. ओव्हरप्ले नंतर आपण पाहतोय जुगल घरत येतोय. त्या अर्थानं एक्सेप्टेशन होतं बऱ्याच प्रेक्षकांचं की जुगल पहिले अथवा दुसरं षटक फेकेल, परंतु कॅप्टन्सी खऱ्या अर्थानं स्वतः कर्णधार आहे आणि तुम्हाला छोट्या छोट्या रिक्स या घ्याव्या लागतात मैदानामध्ये, कारण रिक्स शिवाय क्रिकेट नाहीये मित्रांनो. MS धोनीने कित्येक वेळा आपण पाहिलं 2007चा वर्ल्ड कप, सगळ्यांनाच वाटलं होतं 3 खेळाडूंचं 3 गोलंदाजचं एक एक षटक बाकी होतं. जर पाहायला गेलो तर त्यामध्ये फास्टर एक बघायला गेलो तर मुनाफ पटेलचं सुद्धा षटक बाकी होतं. त्यानंतर मग हरभजन सिंगचं सुद्धा षटक बाकी होतं, परंतु जोगेंद्र शर्मा याला षटक दिलं आणि त्यानं इतिहास रचला 2007 मध्ये. जुगल सज्ज होणार. बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडू विसावला जाणार. यज्ञेश खाली येतोय. उचल फिक्स झाली तर दूर मात्र स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली. धावसंख्या 1. आर.एस. कोटनाका जर आपण पाहायला गेलो तर मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या वतीनं सुद्धा दमदार आयोजन ठेवलं होतं. अतिशय चांगली स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेच्या वतीनं सुद्धा आपण पाहिलं त्यांना बऱ्याचशा गोष्टीचं शिस्तीचं पालन लावण्यात आलं त्या स्पर्धेमध्ये. टॉस चेंडू होता, पंचाचा इशारा, येस इट इज अ नो बॉल आणि नो बॉलवर फक्त एकाच प्रकारे गडी बाद होतो आणि त्याच पद्धतीनं गडी बाद होतोय. फलंदाज होणार धावची इथं बाद. भीमर चेंडू आहे आणि येस इट इज अ फ्री हिट. पंचाचा इशारा आपण पाहतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. दोन पंच ऑफिशियल पंच. चला वेळ वाया घालवायचं नाही. आर.एस. कोटनाका संघाचा विनंती आहे, कारण आजच्या दिवसामध्ये 10 संघांना प्राधान्य दिलेलं आहे आणि
जो संघ जास्त धावसंख्या जमवेल त्याला ऑफिशियली बाय देण्यात येईल. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहायला गेलं तर चिरले संघ क्या बात आहे. फ्री हिट होती आणि या फ्री हिटवर एकही धाव दिलेली नाहीये. 11 वाजून तब्बल 26 मिनिटं झालेली आहे. अजूनही पहिल्या फेरीतील एक सामना बाकी आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सूचनात आणि विनंती सुद्धा असेल की आपल्याकडून वेळेचा बचत जेवढी होईल तेवढी या ठिकाणी करावी अशी विनंती. यावेळी मात्र फटका चांगला आहे. पण विकेटला खेळाडू होता परंतु त्याला सुद्धा प्रेक्षक बनवलं. पंचांचा इशारा येईलच. षटकार. सुद्धा या स्पर्धेच्या वतीने नतमस्तक होऊया आणि षटकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून आता मात्र ओघ पाहायला मिळतोय. धीरज भगत अन फायर 9 चेंडू 18 धावसंख्येचे इनिंग खेळतोय. जुगल घरत स्लॉट मध्ये चेंडू फटका फसला जातोय. टायमिंग चुकलं गेलोय. खेळाडू येतोय खाली आणि जो खेळाडू खऱ्या अर्थानं आग ओतत होता त्याला मात्र परतीचा रस्ता दाखवला जातोय. धीरज या ठिकाणी होणार झेलबाद. बॅक या ठिकाणी केलं जाते मित्र म्हणेन. खऱ्या अर्थानं थोडंसं मिसटायमिंग झालं. 8 टन झाली हातामध्ये आणि तिथून मात्र विकेट्स गेली. त्या खेळाडूला खऱ्या अर्थानं मैदानामध्ये टिकणं होतं अशी अपेक्षा ठेवली होती आर.एस. कोटण्याच्या सर्व खेळाडूंनी आणि त्याचबरोबर त्यांच्या पाठीराख्यांना. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. दोन्ही बाजूने जोपर्यंत सामन्याचा कलाटणी येत नाही तोपर्यंत प्रेक्षक मायबापाला सुद्धा आनंद येत नाही. ते घडलं जातंय. युगल घरत ज्यासाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो ते करून दाखवलंय. आपल्या संघाला या ठिकाणी लीड करतोय. कॅप्टन आहे आणि कर्णधार कसा असावा या ठिकाणी दाखवून दिलंय. जो खेळाडू सेट होता जो डोकेदुखी धरत होता त्याला मात्र परतीचा रस्ता दाखवला आणि तंबूमध्ये विसावा घेण्यास मजबूर केलं. बॅट्समन क्रिस तेजस भोईर. संदेश भोईर स्ट्राईक केलेला खेळाडू आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून लगेचच स्ट्राईक रोटेट झालेले आहे. अकाउंट ओपन केलंय स्वतःच एकने आणि संघाला नेऊन ठेवलंय 32च्या घरामध्ये. 3 बाद 32 अशी धावसंख्या. चांगली धावसंख्या आहे परंतु स्टार्ट चांगला आहे. आता कन्वर्ट करणार का हा सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. आणि पहिल्यांदा स्ट्राईकेटला जाणार आता तेजस भोईर. पंचांकडनं गाठ घेतोय अनुमती घेतोय खेळण्यासाठी. 5 षटकांचा हा सामना. 3रं षटक प्रगतीपथावर. जुगल घरत गोलंदाज. संघ नाईक आहे. ओव्हर द विकेट्सने अंतिम चेंडू. ओव्हरपिच चेंडू आता हलक्या हातानं ड्राईव्ह केला आणि शॉट गलीचा खेळाडू आपण पाहतोय. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू अडवला जातोय. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला जातो. धावसंख्या आर.एस. कोटनाकाचा 3-3 मध्ये 3 बाद 33. वीस टक्के राजकारण आणि 80% समाजकारण हे ब्रीदवाक्य असतं सातत्यानं शिवसेनाचं. आणि या खऱ्या अर्थानं त्यांचं संगीत सुद्धा आपण ऐकलं. तर मैदानाकडे पुन्हा एकदा वळतोय. सामना आपण पाहतो. 2 संघ बलाढ्य संघ आहेत. आर.एस. कोटनाका विपक्ष बीसीसी बेंडकल संघ. सन्माननीय अर्जुन परदेशी साहेब चिंचपाडा गावचे व्यक्तिमत्व. साहेबांना विनंती असेल कृपया आपण मुख्य अतिथी कक्ष आहे व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. आणि पुढचा सामना सुद्धा या ठिकाणी असणार आहे. ऑफिशियल पहिली अनाउन्समेंट केली जात आहे. भालचंद्र स्पोर्ट्स सातराटे त्यांच्या विपक्ष देवांश चिंचपाडा संघाच्या दोन्ही संघनायकाला लगेच यायचंय आणि फेकण्यासाठी. टॉस चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि संधीचं सोनं करू शकलं नाही. मला तरी वाटते
थोडासा वेळ अजून घेऊ शकला असता का यज्ञेश, हा प्रश्नचिन्ह आता असेल. कारण ही वेळ अशी असते की काही सुचत नाही अशा वेळी आणि लगेचच थ्रो करणं सुद्धा मला तर वाटतं यज्ञेशला बरोबर वाटलं. कदाचित एखादा सेकंद जर आणखी घेतला असता, कारण निम्म्या पिचवर खेळाडू होता. बॉलिंग पोझिशन अतिशय खराब होती. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू जवळपास अर्ध्या पिचपर्यंत पोहोचला होता. तिथून परत पाठवणं खूप कठीण होतं, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित. चेंडू वळवला जातोय. ही खासियत आहे खऱ्या अर्थानं, ही ओळख आहे यज्ञेश यांनी ती करून दाखवली आहे. PCC बेंडकल पूर्व विभागामधील जर पाहायला गेलो तर एक नामांकित संघ आहे. त्यांच्या बाजूला तितक्याच ताकदीचा, तितक्याच जोशानं भरलेला संघ RS कोटनाका. हाय व्होल्टेज मॅच होणार तिला मात्र शंका नाही. दोन्ही संघामध्ये फलंदाज गोलंदाज अगदी ताकदीचे आहेत आणि तोच फटका वेरलेगच्या पंचांच्या अगदी जवळून चेंडू निसटला जातोय. मी स्पीड पाहायला मिळते आणि एकेरीला दुहेरीमध्ये नाराज आहे. वाय नॉट, का नाही? कारण एक एक धाव ही खूप महत्वाची आहे. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावसंख्या. 3.3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 5 षटकांचा सामना. अर्थातच अजूनपर्यंत पाहायला गेलो तर पूर्वार्धामध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 9 चेंडूमध्ये RS कोटनाकाला आता मात्र गणित बदलावी लागतील. अभी नाही तो कभी नाही, सुरुवात करावी लागेल. गोलंदाज कोण आहे हे विचार न करता आपल्यामध्ये धमक किती आहे, क्षमता किती आहे ती दाखवावी लागेल आता फलंदाजाला. अर्थातच स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय आउट झालाय, परंतु प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नाला यश संपादन होत नाही अजूनपर्यंत. कारण या ठिकाणी स्टेप आउट झाले होते, जागा बनवली होती, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न चालू होता. कव्हर आणि लॉंगअपच्या रिझन मध्ये हा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला जातोय. इनसाइड एज पाहायला मिळालं. तिथून मात्र पुन्हा एकदा त्या चेंडूवर आपण पाहतोय जुगल डॉट बॉल येतोय. येस, प्रेशरमध्ये थोडासा दिसतो, धडपडतोय. या पुढच्या 2 चेंडूवर 100% काहीतरी घडणार असं या ठिकाणी वातावरण निर्माण झालंय. कारण चेंडू डॉट चालेत, फलंदाज मोठा फटका शोधण्याचा प्रयत्नात. आडव्या बॅटनं पुन्हा तेच घडलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव या ठिकाणी जोडली जाते आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. बॅक करणारं षटक हा जुगल घरत आहे. सातत्याने आपण पाहतो कर्णधार सातत्याने 2 षटकं फेकतात आणि त्या खेळाडूमध्ये ती ताकद सुद्धा आहे. परंतु इथे मात्र विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मी तर म्हणेन तडा जाऊन दिला नाहीये. यज्ञेशनं अजूनपर्यंत विकेट घेतला नाहीये, परंतु 2 षटकं फेकलेत, 11 चेंडू फेकलेत, त्याने धावसंख्या खर्च केल्यात फक्त आणि फक्त 15. स्कूप करण्याचा प्रयत्न अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू आणि दर्जेदार षटक फेकले, लाजवाब. 12 चेंडू फेकले वैयक्तिक आणि खर्च केला धावसंख्या. जरी विकेट नसला तरी धावसंख्या इकॉनॉमिकली दोन्ही पण षटक फेकले. 15 धावसंख्या खर्च करतोय आणि 4 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय RS कोटनाकाची 3 बाद 36. करायचं नाही. बैलगाड्या शर्यत आणि सातराटी संघाचे संगणक उपस्थित आहेत. तर देवांश चिंचपाडा अर्जुन परदेशी या ठिकाणी आपण पाहतोय. कर्णधार लगेचच या आपण सातराटी संघाचे संगणक उपस्थित आहेत. सातराटी संघ जर आपण पाहायला गेलो तर अगदी 2 आठवड्या अगोदर सांगतोय करण याचा आवर्जून कौतुक करेन. मुलेखंड संघानं खरं तर 4 षटकांचा सामना होता मित्रांनो. त्या संघानं धावसंख्या जमवल्या होत्या 82 आणि सातराटी संघानं त्या धावसंख्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 2 चेंडू राखून खऱ्या अर्थानं तो सामना जिंकला होता. कल्पना करा आता फलंदाजी कशी झाली असेल. 14 चेंडूमध्ये करणचं अर्धषटक ही खासियत राहिली होती. शेवटचा चेंडू, यावेळी मात्र ताकदीचा वापर, फटका फसला जातोय. खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि सॉफ्ट हँड मध्ये झेल टिपला जातोय. प्रेशर मध्ये आलेली आणखीन एक विकेट फलंदाज होतील झेलबाद. देवांश 11 चिंचपाडा संघाचा संगणक उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय आपण पाहतोय अधिराजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभपवित्र असते
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. ही स्पर्धा आपण पाहतोय सरपंच दशक 2023 पागोट गावामध्ये हुतात्मा मैदानामध्ये खेळला जाणारा हा रणसंग्राम रजनी क्रिकेटची स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूनं साताराटे संघ, दुसऱ्या बाजूनं उरण आणि पनवेल अशी मात्र आता ही लढत कदाचित सुरू होऊ शकते. कारण एक उरण तालुक्यातील मातब्बार संघ साताराटे आणि दुसऱ्या बाजूनं पनवेल तालुक्यातील दिग्गज संघ इवान शिलेवन चिंचपाडा, या संघाचा इतिहास खूप मोठा आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये आकाश भोयर. तर सन्माननीय पप्पू सूर्यराव साहेबांना विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अंतिम षटक पण पाहतो, संकेत येतोय पहिल्या चेंडूवर विकेट्स. ओव्हरपिच चेंडू होता, मिसकीव करतोय, दुसरा चेंडू सुद्धा डॉट. आणि सन्माननीय शिवमजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. आफ्टरकर चेंडू होता, तोही या ठिकाणी आपण पाहतोय मिस केला जातोय. आणि विकेट हॅट्रिक संपादन केली तर सन्माननीय कुणालजी आणि मयूरजी ठाकूर त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कुणालजी म्हटलं तर कुणाल भोईर आणि मयूरजी यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय. आणि धावसंख्या आपण पाहतो धावपटलावर अजूनही स्थिर 4.3 षटकांचा खेळ, 36 धावा, 4 बाद 36 अशी नाजूक स्थितीमध्ये कमबॅक करणार का? शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आफ्टरकर चेंडू शॉट अंपुल सक्सेसफुल, दॅट्स ए ह्यूज. बऱ्याचसा कालावधीनंतर हा येतोय दर्जेदार षटकार. दोन सुंदर झेल टिपला जातोय. षटकार नंतर लगेचच फलंदाज होतील झेलबाद. आज गडी बाद 42 धावसंख्या. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. तब्बल 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं चित्रीकरण टिपलं जातंय. या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं रुचितजी म्हात्रे त्यांच्या वतीनं आपण पाहतोय सर्व गोष्टींचं लेखाजोखा पाहिला जातोय. आणि अंतिम चेंडू असेल, पूर्वार्धामधील धावसंख्या आपण पाहतो. आर.एस. कोटनाकानं मित्रमंडळाने नाराज केले. ज्याप्रमाणे हा संघ ओळखला जातोय आणि ज्याप्रमाणे या संघाची ताकद आहे, ती ताकद पाहायला मिळाली नाही. त्याला कारण BCC बेंडकल संघाची गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी झालेली आहे. पूर्वार्धामधील अंतिम चेंडू, फलंदाज आता स्ट्राईक एंडला असेल प्रितेश. शेवटचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय. अतिशय चांगलं षटक, एक षटकार वगळला तर लाजवाब षटक. 42 धावा आणि सुरुवात चांगली केली होती, शेवट सुद्धा चांगला या ठिकाणी गोड केलेला आहे. पूर्वार्ध संपला जातोय, शेवट सुद्धा संकेतचा आपण पाहिला. डॉट बॉल फेकतोय. धावसंख्या खर्च केला 6, मोहरे या ठिकाणी मिळवले 2. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावपटलावर आर.एस. कोटनाकाची 42 आणि 43 धावसंख्येचं आव्हान असेल. उत्तरार्धामध्ये अर्थातच BCC बेंडकल या संघाला, BCC बेंडकल संघाला आपण पाहतोय 43 धावसंख्येचं आव्हान असेल. चला मैदानामध्ये पहा, सूचना असेल. जो संघ मैदानामध्ये प्रवेश करेल त्या संघानं लाईनअप करून मैदानामध्ये जायचं आहे. तदनंतर आपण पाहतोय जो संघ मैदानाच्या बाहेर जाईल,
मैदानामध्ये जाताना आणि येताना कृपया आपण लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर ताबा घ्यायचा आणि सोडायचा आहे. आणि 43 धावसंख्येचं आव्हान असेल. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील. तत्पूर्व पुन्हा एकदा जाऊया अतिशय पाटील सरांकडे. चला मंचकावर वेळ होते सन्मानाची. आपण पाहतोय सन्मान्य मंचकावर अर्जुन परदेशी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी आपण संयोजकांच्या वतीनं सन्मान करतोय. मी विनंती करतोय सूरज पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. सूरज पाटील, अर्जुनजी परदेशी यांचं या ठिकाणी मंचकावर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. तदनंतर प्रेक्षक वर्ग अगदी मोठ्या उत्साहानं या क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेताना आपण म्हणजे मैदानावर पाहतोय. धन्यवाद. शिव सूर्य तेजाची जननी, स्वराज्य संकल्पाची मनधारणी, काय वर्णावे या कथेला. वंदन माझे जिजाऊ मातेला, वंदन माझे जिजाऊ मातेला. आई जिजाऊन चरणी नतमस्तक होऊन आईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून ओके, नक्कीच इथून मात्र सेकंड इनिंग्सला जशी सुरुवात होईल तशी सुरुवात केली जाईल. इथून अतिश पाटील सर जोडले जातील या उत्तरार्धासाठी. तत्पूर्वी नक्कीच सामन्याला थोडंसं घाई करायची आहे आणि ओव्हर टू अतिश पाटील सर. सन्माननीय, नक्कीच आपण आयोजकांना विनंती असेल की आपण चला लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. आणि मी विनंती करतोय मेंढकल गावातील उत्तम दर्जाचे गुणलेखक सनी भोईर सर इथं उपस्थित असतील तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आदरणीय सन्माननीय सनी भोईर सरांना विनंती असेल. नक्कीच मी आयोजकांना विनंती करतोय मैदानामध्ये लवकरात लवकर जायचं आहे. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्राणी दाखल होत असताना त्यांना आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर काढायचं आहे. जशी आपल्याला सामन्याला सुरुवात केली जाईल तत्पूर्वी मी विनंती करतोय जर सनी भोईर सर उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. फोटो आतिश सर. तो चलेंगे मैदान के ऊपर जहां पर हम आज ये मुकाबला देख रहे हैं दोस्तों. सरपंच ट्रॉफी 2023 का एक शानदार आगाज कल के रजनी में यहाँ पर हुआ था और आज की इस रजनी का बेहतरीन शानदार मुकाबला इस मैदान के ऊपर खेला जाएगा. 43 रनों का टारगेट यहाँ पर रखा जा चुका है. कोटनका बनाम मेंढकल, ये बैटल, ये युद्ध और युद्ध नीति में इस मैदान के अंदर
11 खिलाड़ी यहाँ पर मौजूद। कोटना का टीम ने पहले बल्लेबाजी का जिम्मा उठाया, 42 रन यहाँ पर हासिल किए, 43 रनों का टारगेट सेट किया था और पहले गेंदबाज का यहाँ पर चयन होगा हर्ष भोईर और सलामी बल्लेबाज के तौर पर भावनेश और जुगल घरत, ये जोड़ी मैदान के ऊपर होगी। 43 रन ऐसे मौसम में, ऐसे हालात में इस मैदान के लिहाज से काफी कम है, लेकिन फिर भी कोटना का टीम चाहेगी तो इसको डिपेंड कर सकती है, क्योंकि क्रिकेट एक अनिश्चितता भरा खेल कहा जाता है दोस्तों, तो उसी प्रकार यहाँ पर ये खेल चलता हुआ। बिल्कुल हल्के हाथों से डीप मिड विकेट के रीजन में गेंद को खेलकर निकाला, सिंगल यहां पर मुकम्मल होता हुआ। चौकार चौकों की हैट्रिक और छक्कों के हैट्रिक के लिए भूमित भगत, इनके द्वारा 2000 रुपए यहां पर रखे जा चुके हैं बेनकल टीम के बल्लेबाजों के लिए। काफी डीप में यहाँ पर गेंद रिलीज की थी, हल्के हाथों से पुश किया था, सिंगल यहाँ पर कन्वर्ट किया, सिंगल के साथ श्री गणेशा होता हुआ 43 रन। चाहेगी कोटना का टीम यहाँ से विकेटें भी खोले और चाहेगी यहाँ से कि रन को यहाँ पर रोका जाए, लेकिन बेनकल टीम क्या जवाबी हमला दे पाएंगे। इस बार बल्लेबाज से काफी दूर थी, आउटसाइड ऑफ स्टंप, वाइड लाइन के काफी ज्यादा बाहर, और ऐसे समय में फिलहाल एक अतिरिक्त रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ता हुआ। इस बार हवा में गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी मौजूद है, यह पहला झटका लगता हुआ जिस विकेट की तलाश थी, इनफॉर्म बल्लेबाज जुगल घरत बैक टू द पवेलियन। कम रनों को जब डिपेंड किया जाता है दोस्तों, तो यहाँ पर विकेट की अहमियत जो होती है गेंदबाजों की लिहाज से काफी ज्यादा बढ़ती है, और उसी प्रकार पहले गेंद के ऊपर सिंगल आया, दूसरे गेंद के ऊपर विकेट को हासिल किया, यानी कि स्ट्राइक रोटेट होने के बावजूद यहाँ पर जुगल घरत जैसे एक महत्वपूर्ण खिलाड़ी का विकेट हासिल किया है गेंदबाज हर्ष भोईर ने। यहां से नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए आयुष भगत, वन डाउन के खिलाड़ी, जहां पर अंतरराष्ट्रीय क्रिकेट की बात करें, जिस स्थान के ऊपर भारतीय टीम के किंग कोहली उतरते हैं, बल्लेबाजी करने का एक मौका लेते हैं, उस स्थान के ऊपर फिलहाल आयुष भगत बल्लेबाजी का जिम्मा उठाने के लिए मैदान के अंदर आते हुए। कोटना की टीम इतनी शानदार क्रिकेट उनका रहा है, लेकिन बेनकल की टीम इन फॉर्म चलने वाली ये टीम आज पागोटा के इस हुतात्मा मैदान के ऊपर किस प्रकार अपना जौहर दिखाएंगे, देखना होगा। दोनों लिहाज से ये चलता हुआ मुकाबला इस बार काफी बाहर थी, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। यहां से विकेट खोने के बाद देखिए एक मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाज के ऊपर होना ये लाजमी था, लेकिन गेंदबाज ने अपने कंधों के ऊपर ये दबाव यहां पर खुद लिया और एक व्हाइट बॉल को यहां पर फेंका। हल्के हाथों से थर्ड मैन के रिजर्व में गेंद को पुश किया है, सिंगल सूझबूझ के साथ सेंसिबल क्रिकेट कही जाएगी। विकेट गिरी है वहां से, और बेनकल टीम नहीं चाहेगी कि पहले ओवर में एक हाथ दो विकेटें गिरे, यहां से संभल कर खेलने की कोशिश कर रहे हैं ताकि रन भी बने, विकेट भी मौजूद रहे, क्योंकि यहाँ पर देखा जाए तो 5 ओवर 30 गेंदों में 43 रनों का जो आंकड़ा है उतना बड़ा नहीं है। अगर यहाँ पर विकेटें गिरती है तो एक मोमेंटम बनेगा कोटना का टीम के लिए, अगर विकेटें हाथ में रहती है तो बेनकल टीम का रास्ता जो है वो यहाँ पर साफ नजर आता हुआ नजर आएगा। इस बार पावरफुल प्रॉपर टाइमिंग, खूब यहां पर पावर जनरेट किया और बेहतरीन स्ट्रोक लगाया, 6 रन।
गैप सिलेक्शन नजर आता हुआ, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, एक और 4 रन। ये यहां से विकेट गिरने के बावजूद भाव ने जिस प्रकार आग उगलता हुआ बल्ला उनका इस मैदान के ऊपर बोल रहा है, फिलहाल हर्ष के ऊपर काफी बड़ा दबाव रहेगा। टोटल स्कोर देखा जाए तो लगभग 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर अब तक लग चुके हैं। अगली गेंद भावनेश के लिए, स्लो वन डिलीवरी थी, यहां पर बिल्कुल टॉप एज लगा था, टाइमिंग से चूके थे, बिल्कुल ताकत को पूरी तरह से झोंका था लेकिन टाइमिंग नहीं कर पाए। बिंदी गेंद का यहां पर दोस्तों खेल समाप्त होता हुआ। बिंदी गेंद के खेल के समाप्त होने के बाद एक ओवर यानी कि 6 गेंदों के बाद फर्स्ट ओवर का मैंडेटरी पावर प्ले यहां पर समाप्त होता हुआ। एक ओवर के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 1 विकेट के नुकसान के साथ 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए 43 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका था। आने वाली 24 गेंदें और टारगेट रहेगा 29 रनों का, यानी कि अब देखा जाए तो फासला उतना बड़ा नहीं है लेकिन क्रिकेट ऐसा एक खेल है जहां पर बोलते हैं पिंजरे वाले तोते की जो भविष्यवाणी पिंजरे में होती है, लेकिन क्रिकेट के इस मैदान के ऊपर भविष्यवाणी हर बार सफल नहीं होती है। ये सफलतापूर्वक यहां पर देखा जाए तो निश्चित तौर पर एक प्रयाण करते हुए भेंडकल के सभी खिलाड़ी। नए गेंदबाज का चयन यहां पर देखा जाए तो कोटना का टीम की जो गेंदबाजी की फर्स्ट कमांड है वो नए खिलाड़ियों के हाथों में सौंपी है। जिस प्रकार हम देख सकते हैं केदार भोईर हो, मिलिंद भोईर हो, ये अनुभवी गेंदबाज थे उनके पास, लेकिन फिर भी यहां पर देखा जाए तो नए नवेले गेंदबाज को मौका दिया जा रहा है ताकि यहां पर एक उनको मौका मिले और साथ ही साथ इस मौके के ऊपर अपने खुद की टीम का यहां पर योगदान देने में कामयाबी बने। तो फिलहाल इस ओवर की फर्स्ट डिलीवरी हल्के हाथों से खेलना चाहा, ऑफ स्टंप के ऊपर यह गेंद थी, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ, अतिरिक्त रन जुड़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 15 रन लगते हुए। बिल्कुल सूझबूझ के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी। रनों को अगर डिपेंड करना है तो यहां पर मानसिकता भी पॉजिटिव अप्रोच होना चाहिए, सकारात्मक सोच रखनी चाहिए। क्या यहां पर कर पाएंगे, कमबैक कर पाएंगे? इस बार देखा जाए तो खूबसूरत स्ट्रोक, बैकफुट पंच था, वहां पर खिलाड़ी तैनात थे। जब तक कि गेंद को उठाया, सिंगल यहां पर मुकम्मल होता हुआ नजर आया। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर लगता हुआ 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर। देखा जाए तो 1 रन के ऊपर विकेट गिरी थी ये भेंडकल टीम के, लेकिन उसके बाद भावनेश ने करामती पारी खेली, छक्का लगाया, चौका लगाया, एक मोमेंटम बनाया। जहां पर मोमेंटम बनाने की बात कर रही थी कोटना का टीम, उसी समय भावनेश ने उसी चीज को खारिज कर लिया। अब भावनेश ऑन स्ट्राइक। अगली गेंद, इस बार अच्छी गेंद, जगह बनानी चाहिए थी लेकिन व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। इस ओवर की है दूसरी व्हाइट बॉल। एक रन मोती समान होता है दोस्तों, और फिलहाल इस बार शॉट अप लेन थी, पुल करना चाहा। यहां से देखा जाए तो 1 रन बेहद ही शानदार तरीके से यहां पर चुराया। अक्सर एक अंक की जब बात करते हैं तो जब हम स्कूल में पढ़ाई करते हैं तो एक मार्क्स की कीमत होती है, जब हम जिंदगी की सांसें गिनते हैं तो एक एक सांस की कीमत रहती है। वही एक अंक जब राजनीति में डाला जाता है तो एक एक वोट की कीमत रहती है, और एक वोट की कीमत हमारे गांव की समृद्धि साईराज पाटिल से ज्यादा कोई नहीं जानता होगा, जिनकी सीट एक वोट से यहां पर जीती थी। पूर्वी आपण पाहतोय बेंडकल संघासाठी शुभेच्छा आल्यात बेंडकल संघातील पाटीराके सनी भुईर यांच्याकडून। बेंडकल संघासाठी शुभेच्छा असतील।
तसेच मयूर भुईर कुंडेवाल यांच्याकडून सुद्धा या मॅचेससाठी आणि सरपंच चषकासाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं सर्वांचं मनाच्या अंतकरणातून आम्ही आभारी आहोत. ओव्हर टू आतिश सर. बिल्कुल देखा जाए तो यहाँ पर ढेर सारी शुभकामनाएं आती हुई है सभी खिलाड़ियों को. जब जब हमारी टीम खेलती है तो गांव के और टीम के सपोर्टर होते हैं, टीम के साथ मौजूद होते हैं और उनकी शुभकामनाएं जब आती है तो एक उत्साह भी मन में आता है. यहाँ से क्या उत्साह भरी पारी देखने को मिलेगी. ये बिल्कुल उत्साह भरी स्ट्रोक हवा में है. खिलाड़ी वहां पर मौजूद, प्रयास किया था, जी जान को पूरी तरह से झोंक दिया था. इस प्रयास के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए. बिल्कुल जोरदार तालियां बजनी चाहिए. पूरी तरह से 100% यहां पर डेडिकेट करने का प्रयास उन्होंने किया था. शानदार प्रयास था. बिल्कुल हम स्क्रीन के ऊपर भी देख सकते हैं किस प्रकार उन्होंने प्रयास किया था. ये देखिए पूरी तरह से ये प्रयास बिल्कुल सफल प्रयास था, लेकिन अंत में यहां पर जीत गेंद की हुई. अगली गेंद गेंदबाज तैयार होते हुए ये बिल्कुल जड़ में डाली. यहां पर परफेक्ट यॉर्कर, खतरा था वहां से लेकिन गेंद को उठाने में नाकामयाब हुए. खिलाड़ी सिंगल यहां पर मिलता हुआ. सिंगल के साथ स्कोर कार्ड देखिए 25 रन. काफी तेजी से बढ़ी है आगे यहां पर बेनकल की टीम. अभी फिलहाल कल के दिन में देखा जाए तो बेनकल के मैदान के ऊपर भी सरपंच ट्रॉफी का 4 दिनों वाला आयोजन शुरू था. आज यहां पर खेलते हुए नजर आएंगे. काफी बड़ी श्रृंखला वहां पर घटी थी. इस बीच अच्छी गेंद ऑफ स्टंप के ऊपर वहां पर गेंद को रखा था. बिल्कुल ज्यादा मौका नहीं था बल्लेबाज के पास. ओवर नंबर 2 यहां पर समाप्त होता हुआ दोस्तों. ओवर के बाद टोटल स्कोर देखा जाए तो लगभग देखा 12.50 के औसत के साथ यहां पर रन बनाए जा चुके हैं. 25 रन, 43 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका था और जवाबी हमला देते हुए फिलहाल एक मजबूत स्थिति में बेनकल की टीम यहां पर नजर आती हुई. पागोटे गावात गाजतय असा नाव यो गाजतय. कौशिक रोडवेच्या सुजित भाईचं नाव जिल्ह्यात गाजतय. कौशिक रोडवेच्या सुजित भाई बनाने की कोशिश करते हैं और मैं अक्सर कहता हूं कि काम ऐसा करो कि नाम बन जाए. नाम ऐसा करो कि खुद का दाम बन जाए. दाम ऐसा बढ़ाओ कि किंग कोहली, विराट कोहली भी यहां पर परेशान हो जाए. इसी प्रकार जिस प्रकार माँ बाप अपना नाम रखते हैं दोस्तों, उस नाम को ब्रांड बनाना हमारे हाथों में होता है और वही क्रिकेट के खिलाड़ी इस मैदान के ऊपर करने की कोशिश भी करते हैं. जब हम मैदान के अंदर उतरते हैं तो पूरी कोशिश लगातार रहती है कि हमारे हाथों से कुछ अच्छा खेल मैदान के अंदर हो. पीयूष भगत यांनी षटकार किंवा चौकार हॅट्रिक लगावली तर सनी भुईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जातील. त्याची नोंद घ्यायची आहे. तसेच अपकमिंग स्टार प्रथम गणेश घरत आणि सिद्धार्थ महेश ठाकूर यांच्याकडून सुद्धा बेनकल संघासाठी शुभेच्छा आल्यात. ओव्हर टू आतिश सर. बिल्कुल प्राइज भी है, ढेर सारी शुभकामनाएं भी है, लेकिन अब ये ट्रम्प कार्ड जो है कोटना का टीम का, ये कई बार कई ठिकानों में कई मैदानों में चलता हुआ नजर आया. अगर ये यहाँ पर चले तो दिक्कत हो सकती है बेनकल टीम के लिए. लेकिन क्या यहाँ पर वापसी कर पाएगी कोटना की टीम? ये देखिए आड़े हाथ से खेलने का प्रयास इसी प्रकार रिलीज करते हैं और इसी प्रकार परेशानी में डालते हर वक्त हर समय ये खिलाड़ी है गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर हावी रहते हैं. ऐसे समय में कप्तान ने ठीक जाना है, परखा है और देखा भी है कि अब यहां से देखा जाए तो इस तेजस नामक गेंदबाज की आवश्यकता कोटना का टीम को थी. लेकिन क्या बल्लेबाज यहां पर सूझबूझ के साथ खेल पाएंगे, ये भी सवाल मन में पनपता हुआ. अगली गेंद ये देखिए स्लो डिलीवरी थी, स्क्वायर लेके दिशा में गेंद को खेलकर निकाला. वहां पर खिलाड़ी मौजूद थे. सिंगल यहां पर मिलता हुआ. 26 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए
अंतिम 16 गेंदें और 17 रनों का फासला यहां पर होता हुआ। फील्ड पोजीशन में हल्का सा बदलाव लाते हुए खिलाड़ी कहते हैं कि हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो। हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो। यहां पर हार सामने हो लेकिन जीत की उम्मीद जो मन में होती है वही है हमारा खुद का हौसला बढ़ाती है। दोस्तों, क्या यहां पर हौसला बढ़ाया जाएगा? क्या यहां पर महफूज ऐसी गेंदबाजी इस मैदान के ऊपर तेजस के हाथों से गिर पाएगी, या फिर भावनेश जो यहां पर पैतरा अपनाते हैं उसी पैतरे के ऊपर खेलते हुए नजर आएंगे? अपील थी यहां पर, तू मैं था। एक और यहां पर विंदी गेंद आती हुई, शानदार गेंदबाजी यहां पर चलती हुई। इसी प्रकार डार्ट गेंद जो है वो प्रेशर डालता रहेगा बल्लेबाजों के ऊपर, एक मनोवैज्ञानिक दबाव, साइकोलॉजिकल प्रेशर जिसे कहा जाता है। दोस्तों, फिलहाल यहां पर बल्लेबाज के मन में पैदा होता हुआ। इस बार जगह बनाई लेकिन बल्ले के बीच नहीं आई थी। यहां से देखा जाए तो बिल्कुल एक और रन जुड़ता हुआ 27 रन स्कोर बोर्ड के ऊपर। चौदह गेंदें 16 रनों की फिलहाल दरकार है। तेजस यहां पर प्रयास करते हुए, अब तक देखा जाए तो तेजस ने पूरी तरह से गेंदबाजी अच्छा स्पेल हुआ है उनका, लेकिन क्या जिस चौवे की तलाश कर रहे भेंडकल की टीम क्या इस गेंद पर आएंगे? इस बार हवा में गेंद के नीचे दो खिलाड़ी, कॉलिंग है यहां पर। केदार बिल्कुल सुरक्षित हाथों में और सुरक्षित निर्णय था। एक और झटका लगता हुआ भेंडकल टीम के लिए। है कि यह जिंदगानी में कुछ ऐसा करें कि लोग हमेशा हमें याद रहे, लेकिन जिन ख्वाबों को हम दोस्तों पूरा करना चाहते हैं वो बिना संघर्ष के पूरे नहीं होते। ख्वाबों को यहाँ पर पूरा करने के लिए काफी मेहनत करनी पड़ती है, और जिंदगानी के उस मोड़ के ऊपर जब जब संकट के बादल हमारे सामने आते हैं तो संकट के ऊपर चलना भी पड़ता है, दौड़ना भी पड़ता है, भागना भी पड़ता है, कभी कभी संयम के साथ रुकना भी पड़ता है। तो यहाँ पर संयम भी है और देखा जाए तो पॉजिटिव अप्रोच भी है, संघर्ष भी चलता हुआ और बीच बीच में यहाँ पर विकेट भी गिरते हुए। फिलहाल स्थिति यहाँ पर देखी जाए तो 13 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 16 रन। अब यहां से तेजस ने इस मुकाबले में एक मोमेंटम बनाकर दिया है, लेकिन अंतिम गेंद जो यहाँ पर दोनों टीमों के लिए अच्छी रहेगी। यहाँ पर अगर बड़ी स्ट्रोक आती है तो भेंडकल टीम महफूज होगी, अगर यहाँ से डॉट गेंद आती है तो कोटना का टीम यहाँ पर कमबैक कर सकती है, एक रास्ता खोल सकती है अपने टीम के लिए। लेकिन क्या होगा इस गेंद के ऊपर, कितने नंबर होंगे या आने वाले इस गेंद के ऊपर पता चलेगा। तैयार है बल्लेबाज, तैयार है गेंदबाज। टेप आउट हुए, आगे आए थे, बिल्कुल आगे आए थे, और इसी बीच अंपायर द्वारा व्हाइट बॉल का इशारा जरूर आया है। बिल्कुल गेंदबाज एक बार फिर तैयार यहां पर होंगे।
इस बार जगह बनाने की कोशिश, शानदार स्पेल यहाँ पर तेजस द्वारा, जोरदार तालियां बजनी चाहिए। कमबैक किया है यहाँ पर कोटना का टीम ने, लेकिन फिलहाल आने वाली 12 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 15 रनों का। श्री पप्पू सूर्यराव इनका यहाँ पर स्वागत किया जाएगा। मैं विनती करूंगा आदरणीय श्री रमेश जी धर्मा पाटिल इनको कि आपके शुभ हाथों से उनका यहाँ पर सम्मान किया जाए। सेफ आर्ट डांस एकेडमी 22 साल अपने इस क्षेत्र के परचम उन्होंने सभी जगहों पर सभी ठिकानों के ऊपर लहराए हैं और उनका यहाँ पर स्वागत किया जाएगा। आदरणीय श्री पप्पू सूर्यराव इनका यहाँ पर स्वागत इस मंच के ऊपर होता हुआ। बारह गेंदों में चाहिए 15 रन। फिलहाल कोई भी टीम यहां पर नहीं चाहेगी कि हमारी टीम हारे। दोनों छोर से आक्रमण जारी है। बिलकुल मी विनंती करेन याला या मंचकावर निश्चितपणे हरेश भोईर यांना की आपण मंचकावर यायचं आहे। हरेशजी भोईर यांना विनंती आहे, त्यांच्या समवेत सुशील भोईर यांना देखील विनंती आहे की आपण मंचकावर यावं। चलिए 12 गेंदी और 15 रनों की दरकार। गेंद आई है हाथों में केदार भोईर, मास्टरमाइंड खिलाड़ी केदार किस प्रकार गेंदबाजी कर पाएंगे। पहली गेंद चाटा प्लेट हवा में पॉजिटिव अप्रोच के साथ यहां पर बड़ा प्रयास किया था, लेकिन आते ही पहले गेंद के ऊपर ताबड़तोड़ स्ट्रोक लगाया और देखते ही गेंद गई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। करतोय प्रेक्षक मायबापाला की आपण मैदानाचा थोडा बाहेर राहायचं आहे, जास्त मैदानामध्ये जाऊ नका आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आमच्या अनिकेत पाटील तिथे खऱ्या अर्थानं आमचे बंधू आहेत। त्यानंतर नितेशजी ठाकूर साहेब हे सगळे वेणकर परिवार तिथं बसले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल स्पर्धेमध्ये। आणि पुन्हा एकदा वळूया आतिश पाटील सरांकडे। बिल्कुल यहां से देखा जाए तो पहली गेंद के ऊपर अटैक किया। जानते हैं कि जीत का सबसे बड़ा सूत्र दुनिया में अगर युद्ध नीति में कोई भी अपनाता है, सामने वाले दुश्मन के ऊपर अगर पॉजिटिव अप्रोच के साथ आक्रमण करे तो जीत यहां पर आसान बनती है। दबाव बनाने की कोशिश की। आने वाली दूसरी गेंद के ऊपर एक बड़ी स्ट्रोक आती हुई है इस पैवेलियन के ऊपर और बैक टू बैक 6 रन। दम मारो दम। तत्पूर्वी मी विनंती करतोय बेणकल ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य अभिजित दादा ठाकूर साहेबांना वारंवार विनंती केली जाते आहे आयोजकांच्या माध्यमातून की आपण त्वरितच मंचकाच्या दिशेनं स्थानापन्न व्हायचं आणि मागील जो षटकार लगावला होते तिथे आमचे बंटी अँड सर्व मित्रपरिवार सुद्धा होते, त्याचं सुद्धा स्वागत असेल बंटी म्हात्रे आणि सर्व मित्रपरिवार। बिल्कुल पूरी तरह से मैच का जो पासा था केदार भोईर की इस गेंदबाज के ऊपर आक्रमण करके बदल लिया है। इस बार अच्छी स्ट्रोक लॉन्ग ऑन के ऊपर वहां पर खिलाड़ी मौजूद है, सिंगल यहां पर जरूर मिलेगी। भावनेश ने जिस प्रकार पारी खेली है जोरदार तालियां बजनी चाहिए भावनेश के लिए। मुसीबत में थी लेकिन मुसीबत के समय में जो खड़ा होता है साथ वही दिलदार होता है, वही बड़ा होता है। यहां पर भावनेश की पारी ने पूरी तरह से बेनकल की पारी को संभाला है, लेकिन क्या यहां से केदार वापसी कर पाएंगे। हालांकि उतने रन नहीं बचे हैं, लेकिन क्रिकेट का एक नियम है अंत तक लड़ो, अंत तक यहां पर खेल की उम्मीद को जीत की उम्मीद को रखो। यहां से खराब थ्रो, एक और रन बनने की कोशिश हो सकती है लेकिन बिल्कुल नहीं, खारिज किया। सिंगल यहां पर मिलता हुआ, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 42 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 1 रन की आवश्यकता है
बेनकल टीम के लिए। भावनेश ने बना है 25 रन, शानदार पारी खेली, अपने टीम के लिए एक बड़ा योगदान दिया। इस बार शॉट ऑफ लेंथ, इसी के साथ बेनकल टीम यहां पर आगे बढ़ती हुई एक शानदार जीत को हासिल किया। बेनकल संघाला विजय करून देण्याचं काम केलं गेलं आहे। चांगली फलंदाजी केल्यामुळे संदीप म्हात्रे यांच्याकडून भावनेश ठाकूर यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नक्कीच त्यांचं अभिनंदन असेल आणि तसेच आई रत्नेश्वरी संघाच्या माध्यमातून